हेन्कल ॲधेसिव्ह टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, केंद्र राखीव पोलीस दल व HSW फाउंडेशन आणि NGOच्या सहकार्याने पुण्यातील कमी सुविधा असलेल्या शाळांमध्ये मासिक पाळी, स्वच्छता जागरूकता आणि सॅनिटरी नॅपकिनचा वापर कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता. कमी सुविधा असलेल्या भागातील किशोरवयीन मुलींना उच्च दर्जाचे सॅनिटरी नॅपकिन्स वापरावेत, सॅनिटरी नॅपकिनची सुरक्षित विल्हेवाट लावावी यासाठी कार्य करत आहेत. पर्यावरणाच्या अनुकूलतेसाठी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानास पाठिंबा देणे हा उद्देश आहे. मासिक पाळीविषयी माहिती नसणे, स्वच्छताविषयक उत्पादनांचा अभाव आणि शाळेतील गैरसोयीचे वातावरण यांमुळे मुलींना शाळेत जाणे कठीण होऊ शकते. मासिक पाळी, स्वच्छता जागरूकता आणि सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रमाद्वारे याविषयी जागरूकता निर्माण करून शाळांमधील मासिक पाळीशी संबंधित आव्हानांना तोंड देण्याचे प्रयत्न केला आहे. या तरुण मुलींना मासिक पाळी आणि त्यांचे बेसिक बायोलॉजी अधिक चांगल्या प्रकारे समजून देण्याचा हा प्रयत्न आहे. मासिक पाळीबद्दल सामान्यतः प्रचलित समज, गैरसमज दूर करण्यावर भर आहे. स्त्रियांना स्वच्छतेच्या पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करणे हे ध्येय आहे. हेन्कलतर्फे गुवाहाटीमध्ये याआधी असा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि आता इंदोर, अहमदाबाद आणि कानपूरमध्ये मासिक पाळी संबंधित शैक्षणिक आणि सहाय्यक उपक्रम राबवत आहे. हेन्कल इंडियाचे CSR कमिटी मेंबर भूपेश सिंग म्हणाले, स्त्रिया या आपल्या समाजाचा कणा आहे आणि त्यांचे आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवत आहोत. प्रत्येक केंद्रातील किमान 1500 ते 2000 मुलींच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी हेन्कल प्रयत्न करत आहेत. यावेळी हा कार्यक्रम पुण्यातील तळेगाव येथील शाळांसाठी घेण्यात आला होता. जी ग्रुप सेंटर CRPF तलेगांव में हूँ. आज ये इंटरनेशनल विमेंस डे के ऊपर जो कार्यक्रम आयोजित हुआ है ये हेन्कल इंडिया, V2 केयर और रीजनल कावा CRPF के सौजन्य से हुआ है और इसमें तलेगांव रीजन के बहुत सारे स्कूल्स के बच्चों ने शिरकत किया है. यहाँ के और प्रोमिनेंट लोगों ने शिरकत किया है और इसमें मेन इसका उद्देश्य था जो कार्यक्रम का वो था जो मेंस्ट्रुअल हाइजीन का इशू है, जो समस्या है, उसके ऊपर अवेयरनेस क्रिएट करना और साथ ही बच्चों को हेन्कल इंडिया की तरफ से और V2 केयर की तरफ से फ्री में सैनिटरी नैपकिन्स का डिस्ट्रीब्यूशन करना. एंड वी आर इंडीड डिलाइटेड. हमें बहुत खुशी हो रही है कि हमारा ये जो CRPF और V2 केयर के साथ मिलकर हम जो ये समाज में जो मेंस्ट्रुअल हाइजीन के प्रति एक जो हेय दृष्टि या कह सकते हैं कि शंका या उसको उचित स्थान नहीं मिलता है, हमारा ये प्रयास रहेगा कि हम इस पे मिलके समाज में जो इसके प्रति है भावना उसको बदलें, सोच बदलें. और निश्चित रूप से मेरा ये मानना है कोई भी जो वैचारिक परिवर्तन होता है, बिहेवियरल चेंज, आप एजुकेट करें और एक सपोर्ट करें कुछ दिन तक. तो हमने इसलिए 1 साल की उनकी सैनिटरी नैपकिन की रिक्वायरमेंट को दिया है सो दैट उनके अंदर बिहेवियरल चेंज आए बच्चों के अंदर. ये हमारा प्रयास है और आप सभी लोगों के मीडिया इसमें बहुत अहम रोल अदा करेगी क्योंकि आपके माध्यम से जो समाज में समाचार जाते हैं उससे निश्चित रूप से लोग अपनी धारणा बदलते हैं. तो आई थिंक वी विल वर्क टुगेदर टू चेंज दिस perspective of human about this particular biological phenomena of human. Without this, I think humanity will not exist. So let us work together to change the human perspective about this so that girls can freely go to school, work and enjoy. This is a purely a biological phenomena. That's it. Thank you so much. श्वेता बापट. मी या प्रोग्रामला येऊन मला खूपच आनंद झाला आहे. एका या कारणासाठी की आज महिला दिनाच्या निमित्ताने हा एक कार्यक्रम होतो आहे ज्याच्यामध्ये मासिक पाळीनिमित्त बोललं जातं आहे. ज्याविषयी खूप बोललं जात नाही तो विषय हाताळण्यासाठी हा कार्यक्रम जास्त वेगळा धरला जाईल. V2 केअर फाउंडेशन, हेन्कल आणि CRPF या तिन्ही ऑर्गनायझेशन्सचं माझ्याकडून मनापासून अभिनंदन की अशा प्रकारचा प्रोग्रॅम आज महिला दिनानिमित्त त्यांनी आयोजित केला.
आणि खूप साऱ्या आजूबाजूच्या मुलींना, शाळेच्या मुलींना त्यांनी जे गिफ्ट हॅम्पर्स दिलेले आहेत ते साधे गिफ्ट नसून सॅनिटरी नॅपकिन्स त्यांनी दिलेले आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस निर्माण होणार आहे आणि त्यांची प्रगतिही होणार आहे। HSW फाउंडेशन की जनरल सेक्रेटरी हूँ और ये प्रोग्राम मैंने हैंकल इंडिया के सौजन्य से किया है, उन्होंने मुझे स्पॉन्सर किया है। ये जो इशू है मेंस्ट्रुअल हाइजीन, उसकी अवेयरनेस की बहुत ज़्यादा ज़रूरत है क्योंकि जब तक एक लेडी स्वस्थ होगी तभी एक परिवार भी स्वस्थ होगा और जब परिवार स्वस्थ होगा तो ओबियस हमारा समाज भी इसी प्रकार से स्वस्थ होगा। इसीलिए आई एम वेरी थैंकफुल टू हैंकल इंडिया एंड CRPF कावा कि उन्होंने मुझे इतना सहयोग दिया सो दैट आई कुड अकम्प्लिश दिस टास्क वेरी नाइसली। थैंक यू सो मच एवरीवन। मी सब लोग यहाँ आकर आप लोगों ने हमें इतना तवज्जो दिया, थैंक यू फॉर दैट ऑल्सो। नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद खंडागळे, हैंकल पुणे साईटचा हेड। आपण आज बघितलं की जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आपण जवळजवळ 1 लाख सॅनिटरी पॅड या मुलींना वाटलेले आहेत। आम्ही ऑल इंडिया सगळीकडे म्हणजे आता गुवाहाटी, मद्रास, अहमदाबाद, पुणे अशा अनेक ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत आणि हैंकल इंडिया कमिटमेंट आहे की सस्टेनेबिलिटी किंवा त्या दृष्टीने जी कामं करायची त्याच्यासाठी हैंकल इंडिया CSR फंडातून हे काम करतं आहे। मी V2 केअरच्या मॅडम आणि CRPF ज्यांनी आज कार्यक्रम केला त्यांना धन्यवाद देतो आणि या पद्धतीने आज सगळ्या डॉक्टरांचा आपण जे सन्मान केला आणि त्यांनी जी ओपन माहिती मुलींना दिली त्यामुळं तळेगाव हा जो ग्रामीण भाग आहे याच्यातील मुलींना त्याचं ज्ञान होईल आणि त्या पद्धतीने पुढच्या वर्षभराचं जे सॅनिटरी पॅड दिले त्याचा वापर करून त्या आधीच चांगल्या तऱ्हेने जगू शकतात। धन्यवाद। मेरा नाम शोभना दिमान है एंड आई एम अ फैशन शो डायरेक्टर फॉर डिफरेंटली एबल्ड अचीवर्स। तो मैं डिफरेंटली एबल्ड अचीवर्स के लिए फ़ैशन शोज़ करती हूँ। आज जो व्हील चेयर बास्केटबॉल टीम के, इंडियन नेशनल व्हील चेयर बास्केटबॉल टीम के जो चैम्पियंस थे उन्होंने आज शो किया था टू मोटिवेट अवर गर्ल्स एंड हमारे जो कोच हैं इंटरनेशनल इंडियन व्हील चेयर विमेंस बास्केटबॉल टीम के कोच, ही वॉज ऑल्सो केम टू सपोर्ट देम। सो इट वॉज अ वेरी ब्यूटीफुल शो। थैंक यू सो मच हैंकल एंड थैंक यू सो मच CRPF। हम लोग CRPF के साथ में बहुत सारे शोज़ करते ही रहते हैं एंड आई एम वेरी थैंकफुल टू CRPF एंड हैंकल टू सपोर्ट अस। थैंक यू मैडम। Hi, my name is Sandhya Kidlaya. I head corporate communications for Henkel in India. At the outset, I would like to thank the media for having given us support in this initiative, which is so important for women. Menstrual hygiene is a topic which is many a times not spoken even in our houses. Many of us are mothers and I'm sure all of you must have faced situations or come across girls who hesitate even to buy a packet of sanitary napkin at a store. It is changing now, but we need to support these girls and make this a topic which they would be free to talk about. The UN declared sanitation as one of the key rights of human beings, and menstrual hygiene forms a very integral part of sanitation. Under the WASH program, which most companies under their CSR initiatives have, menstrual hygiene also forms an important part of the WASH framework, wherein water, sanitation, hygiene, both the education as well as awareness is a initiative which is paramount to any CSR program of an organization, and we are very, very thankful to V2 Care and CRPF for having joined forces with us for bringing this initiative to Talegaon, and the girls of various schools in and around Talegaon participated in today's event, and we will be rolling out this program across various industrial cities of India. We have already held a program in Guwahati in the northeast. We will hold such similar programs in other cities, and we look forward to your support and ensure that we together are able to eliminate the taboo of menstrual hygiene, and we support these girls to overcome all these hindrances that they face. Thank you so much.